काय आयडिया आहे तुझ्याकडे शनायाचा गेलेला मूड परत आणण्यासाठी? सर लोणावळा. लोणावळ्याचं काय? तर आपण जातोय ना उद्या लोणावळ्याला. तुम्ही शनायाला पण घेऊन चला. काय बोलतोयस तू? कॉन्फरन्स साठी चाललोय आपण तिथे. तिला तिथे नेऊन काय करणार आहे? सर संध्याकाळपर्यंत कॉन्फरन्स. ती संध्याकाळपर्यंत आहे ना. त्याच्यानंतर तुम्ही शनायाला घेऊन तिकडे 2-3 दिवस छान राहू शकता. आय थिंक यू शुड स्पेंड सम क्वालिटी टाइम विथ शनाया मॅम इन लोणावळा. आणि मला असं वाटतं की शनायाला जेव्हा हे कळेल तुम्ही तिला घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये 2-3 दिवस राहणार आहात तर तिचा राग निघून जाईल. मला खात्री आहे 200% निघून जाईल सर. स्मार्ट, व्हेरी स्मार्ट चॅम. पण तिथे बाकीचेही सगळे असतील, त्यांचं काय? सर मी आहे ना त्याच्यासाठी. हा मी आहे ना सर. सर तुमच्या आणि शनायाच्या मध्ये कुणीही येणार नाही याची मी काळजी घेईन ना सर. हा काळजी घेणार मी, डोंट वरी. आय होप यू आर अ वेल विशर. ऑफकोर्स सर. इफ नॉट, यू विल बी नो वेअर. काय असं म्हणताय तुम्ही? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, माझं कॉन्सन्ट्रेशन फक्त माझ्या करिअर ग्राफवर आहे बास. आणि तो तुमच्या हातात आहे ना सर. त्यामुळे मी कितीही ठरवलं तरी तुमच्या विरोधात जाऊ शकणार नाही. सर आय एम विथ यू, ट्रस्ट मी. आणि लोणावळ्याला जाऊन काय करायचं हे मी तुम्हाला. गॉट इट. आय गॉट युअर पॉइंट. थँक्यू चॅम्प. ओके सर. मी येऊ. ओके, थँक्यू सर. या चॅम्पवर विश्वास ठेवावा की नाही प्रश्नच आहे. पण आयडिया कमाल दिली आहे त्याने. वाह, या गोष्टीनं शनाया नक्कीच खुश होईल. चहा. थँक्यू. तुम्हाला असं वाटतं की गुरुचं बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे? 100%. कसं आहे रेवतीजी, मी एखादी गोष्ट डोळ्यांनी बघितल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. मी गुरुनाथला आणि त्या मुलीला पाहिलंय. तो तिची मनधरणी करत होता, तिच्या हातापाया पडत होता, तेही भर रस्त्यावर. मला हे सगळं पाहिल्यावर राधिका वहिनींची फार काळजी वाटते. पण मग हे सगळं तुम्ही मला का सांगताय? राधिकाला का नाही सांगितलं? एकदा केला होता मी प्रयत्न त्यांना सांगायचा, पण माझी हिंमत नाही झाली. त्या मनाने खूप चांगल्या आहेत आणि हे सांगून त्यांचं मन दुखवायचं नव्हतं मला. पण सत्य तर तिला कळायलाच हवं ना. एक्झॅक्टली, म्हणून तर मी इथे आलोय. कसं आहे, मला त्यांची कितीही काळजी वाटत असली तरी मी त्यांना हे सांगणं मला योग्य वाटत नाही. तुमची आणि त्यांची चांगली मैत्री आहे आणि तुम्हीच त्यांना हे योग्य पद्धतीने सांगू शकता असं मला वाटतं. एक विचारू? बोला. मगापासून मीच या विषयावर बोलतोय, तुम्ही काहीच बोलत नाहीये. तुम्हाला पटतंय ना मी जे सांगतोय ते? मिस्टर गुप्ते, एकतर समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐकल्याशिवाय मी रिॲक्ट होत नाही. आणि दुसरं म्हणजे जर तुमच्या बोलण्यात तथ्य नसतं तर इतका वेळ तुम्ही इथे बसला नसता.
तुम्हाला जशी राधिकाची काळजी वाटते तशीच मलाही वाटते. तुमचं म्हणणं योग्य आहे. गुरुचं बाहेर अफेअर चालू आहे, कारण मीही त्याला त्या मुलीबरोबर पाहिलंय. काय? हो, आमच्याच स्टुडिओमध्ये. अनफॉर्च्युनेटली मला तिचा चेहरा दिसला नाही, पण मला असं वाटतं की ही तीच मुलगी असावी जिला तुम्ही गुरुबरोबर बघितलं. तुम्ही हे सगळं राधिका वहिनींना का नाही सांगितलं? सांगितलं, पण तिला पटतच नाहीये. तिचा तिच्या नवऱ्यावर एवढा आंधळा विश्वास आहे की त्याच्या पुढे सारं जग खोटं वाटतं तिला. बायका अशा का वागतात ना, मला तेच कळत नाही. नाही म्हणजे कधी कधी त्या नको त्या व्यक्तीवर असा विश्वास ठेवतात आणि मग स्वतःच प्रॉब्लेम मध्ये येतात. मिस्टर गुप्ते, बायकांच्या मनात कपट कारस्थानं वगैरे काही नसतात. पुरुषांसारखं वरवर प्रेम करत नाहीत त्या. एखाद्यावर प्रेम केलं ना की जीव ओवाळून टाकतात. तरीही पुरुष नेहमीच बायकांचा विश्वासघात करतात. नाही रेवतीजी, नेहमी नाही. कधी कधी नवरा त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो, अगदी जीव ओवाळून टाकतो, तरी त्याच्या आयुष्यात विरह हा येतोच. एनिवे, आपल्या दोघांचाही हेतू एकच आहे आणि चांगला आहे. राधिकाला या संकटातून बाहेर काढायचंय. हो, पण त्यांचं मन न दुखावता. पण सत्य तिला कळल्यावर तिचं मन दुखावणारच आहे. तेही खरंच आहे, पण यातून काय मार्ग काढायचा मला कळत नाही. मला तर काहीच सुचत नाही. कारण गुरुनाथ आणि राधिका वहिनींचा संसार जर मोडला तर गुरुनाथचं माहीत नाही, पण राधिका वहिनी पुरत्या खचून जाते. म्हणूनच आपण दोघांनी एकत्र जाऊन तिला सांगूया. आज नको, आपण उद्या जाऊन राधिकाला भेटूया आणि खरं काय ते सांगूया. राधिका, या नानी जी. अगं बाई, ए काय मस्त साडी आहे, हिरवी कंच. आमच्या लग्नातली आहे. अगं बाई, हो का? पण मग आत्ता इस्त्री कशाला करतेस? उद्यासाठी तयार करून ठेवते. उद्यासाठी? उद्या काय आहे? नानी जी, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. अगं बाई, खरंच ग, विसरले. किती वर्ष झाली ग तुमच्या लग्नाला? उद्या 8 वर्ष पुरे होतील. आई, इतकी वर्ष झाली? वाटत नाही. हो ना, पण असं वाटूनच नाही राहिलं. आत्ताच नवीन लग्न झाल्यासारखं वाटून राहिलंय. हो ना. म्हणजे लोणच्याचं कसं असतं ना, जितकं मुरलेलं तितकं स्वादिष्ट, तसंच नात्याचंही असतं. जेवढं जुनं तेवढं घट्ट. आता आमचंच बघ ना, बघता बघता आमच्या लग्नालाही 30 वर्ष झाली आता. बापा, एवढी वर्ष झाली? पण असं अजून वाटत नाही. तुमच्यातलं प्रेम अजूनही तसंच आहे. ते आहे म्हणून टिकले इतकी वर्ष. खरंय. अगं, नातं टिकणं न टिकणं खरं म्हणजे आपल्याच हातात असतं. आता आमच्याच बाबतीत बघ ना, माझ्या आणि ह्यांच्या आवडीनिवडीत खूप फरक आहे. म्हणजे ह्यांना पंखा एकदम फास्ट लागतो, मला स्लो लागतो. ऑफिसच्या कामासाठी चालले. कुठे? लोणावळ्याला. ऑफिसचं काम लोणावळ्याला? आम्ही कॉन्फरन्ससाठीच चाललोय, पण त्यानंतर ना 2 दिवस मी आणि गॅरी तिथे राहणार आहोत. गुड मॉर्निंग मिस्टर सुभेदार. पण या लोकांसोबत ट्रॅव्हल करायचंय का? डोंट वरी, आय विल मॅनेज एव्हरीथिंग. तुम्ही आणि मॅम जा ह्या गाडीतून. तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद भाऊजी. तुम्ही पण या ना तिथे, आपण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया. कुठे? लोणावळ्याला? हो,